त्यांना अगदी लहान वयामध्ये इतकी गरुड भरारीतीच्या माध्यमातून आपण पाहिली होती. गेटवे अर्थात धरम जेटी ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल 39 किलोमीटरचं अंतर 9 तास 25 मिनिटांमध्ये तिने पूर्ण केलं आणि धैर्याचं एक उदाहरण तिने संपूर्ण जगासमोर प्रस्थापित केलं. अशा साराचा इथे खरेपाट प्रीमियर लीगच्या या भव्य व्यासपीठावरून सन्मान होतोय. अमित दादा नाईक हिच्याकडून त्यांच्याकडून साराला पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा व्यक्त करतोय. आकाशाने आणि अखंड घडू द्या आपल्या हातून मानवतेची सेवा. रत्नमणी अमूल्य आपल्या कर्तृत्वाचा ठेवा. सुखदुःखाच्या जाणीवींना तुम्ही अजरामर करता आणि म्हणूनच अधीर झालो आम्ही वैभव दादा आपल्या स्वागता करता. मी सन्माननीय अमित दादा नाईक यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपले निकटवर्ती असलेले सन्माननीय खिडकी गावचे पंच सामना आपण नंतर चालू करणार. राष्ट्रगीत स्वागत झालं तर राष्ट्रगीत करू आणि नंतर सामन्याला सुरुवात करू. 1-2 मिनिटांमध्ये स्वागत करूया. आपल्या देशाचा अभिमान अर्थातच सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी सर्व मान्यवरांच्या समवेत सर्व खेळाडूंच्या समवेत आणि उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांच्या समवेत देशाला आपल्या भारत मातेला मानवंदना देऊया. अर्थात राष्ट्रगीतानं आपण भारत मातेला मानवंदना देऊया. सावधान राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. खिडकी गावचे प्रथम नागरिक अर्थातच वैभव दादा पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आघाडीचे कार्यकर्ते आणि अलिबाग तालुका ओबीसी सेलचे सन्माननीय अध्यक्ष वैभव दादा पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. मी दादांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करावा. सामन्याला सुरुवात करायची आहे.
संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांना शब्द फुले ही स्वागताला स्वागतम शुभेच्छा आगमन. पुन्हा एकदा तमाम आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत करतोय. मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात सन्माननीय आमचे मित्र विनोदजी पाटील साहेबांना पाहतोय. मी आपला सुद्धा विनंती करतो की आपणही या मुख्य व्यासपीठावर यावं. सन्माननीय दादा, आपण व्यासपीठावर यावं. विनोद दादा पाटील. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे जे मैदान आपण पाहतोय, एक सुसज्ज असं मैदान, बालवीर योग मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष नंदकुमारजी पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. मी दादांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते दादांचं आमच्या मंडळाच्या अध्यक्षाचं स्वागत करावं. स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे आणि स्वागत म्हणजे मान सन्मान देणे. असं हे स्वागत या सामन्यांची किंवा या क्षणाची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल या त्रयींनी आपण सन्माननीय अध्यक्ष नंदजी पाटील यांचे स्वागत करतो आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय ज्या माऊलीच्या उदारातून या एका धाडसी शिवकन्येचा जन्म झाला, त्या मातेचा आपण सन्मान करूया. अर्थातच साराची आई वैष्णवीताई वर्तक यांचा सुद्धा सन्मान करूया. मी दादांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण वैष्णवीताई वर्तक अर्थात सारा हिची मातोश्री हिचं स्वागत करावं. वडील नाही, आजी तुम्ही पण या. काका तुम्ही सुद्धा या. मुख्य व्यासपीठावरून आपण सारा वर्तक हरेपाटाचा अभिमान हिचे काका, हिची आई, आजी आजोबा यांच्या शुभास्ते होतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या क्षणाची, या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आपण या सर्व मान्यवरांचा इथे सन्मान करतो आहोत. नाजूक बघा किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात, नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात. आणि म्हणूनच या सर्व मान्यवरांचा आपण या व्यासपीठावरून स्वागत आणि सन्मान करतो आहोत. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आमचे मार्गदर्शक तथा बालवीर मंडळाचे सन्माननीय सदस्य राजूजी गुजर साहेब इथे उपस्थित आहेत. मी तेजस पाटील यांना कालपासून प्रीमियर लीगच्या वतीने विनंती करतो. आम्ही दादा नाईक प्रतिष्ठान अर्थात राज्य नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने विनंती करतो की आपण राजू दादा भुतकर यांचं स्वागत आणि सन्मान करावा.
ग्रुप ग्रामपंचायत रेवस चे सन्माननीय सरपंच मच्छिंद्रजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. मी हरेश सुर्वे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मच्छिंद्रदादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करावा. आठवणी हसी म्हणतात आणि आठवणी अश्रू म्हणतात. आठवण आहे प्रेमाचं परिभाग आणि फूल आहे प्रेमाचं प्रतीक. म्हणून पुष्पगुच्छ फाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन आम्ही आपलं स्वागत करतो आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय उपसरपंच अर्थात चिंचवली ग्रामपंचायतचे अल्पेशदादा पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय तेजस पाटील यांना की आपल्या शुभास्ती आपण अल्पेशदादा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करावा. DJ Asif SK. शशिकांत पाटील आपण उपस्थित व्हा. निवृत्ती पाटील त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले शशिकांत दादा मोकर हे सुद्धा उपस्थित आहेत. अशिवरे हिंदू मंडळाचे सन्माननीय सेक्रेटरी तथा माजी ग्रामपंचायत सदस्य वैदाळी आणि रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सन्माननीय निशिकांत दादा मोकल त्यांचा सन्मान आपण हरीशदादा सुर्वे यांच्या शुभ हस्ते करतो आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय विजयदादा गावण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वैजाळी अशिवरे मी विनंती करतोय तेजसदादा पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण स्वागत आणि सन्मान करावा. दादांच्या समवेत हा सन्मान केला जातोय. विजयदादा गावण यांचा सन्मान
व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र आणि दादांचे निकटवर्तीयांपैकी एक असलेले, ज्यांचा खऱ्या अर्थानं ज्यांच्यावर दादांचं नेहमीच प्रेम राहिलंय, असे खोपिरी गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक व्यावसायिक संकेत दादा वेले साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण संकेत दादा वेलेंचा यथोचित मान सन्मान आणि स्वागत करावं. निश्चितपणे आपण पाहतोय संकेतजी वेले साहेबांचा दादांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय. ज्यांच्यावर दादांचं नेहमीच प्रेम असतं, अगदी मोठ्या भावाप्रमाणे दादा नेहमीच त्याला उपदेश किंवा मार्गदर्शन करत असतात. संघाची धावसंख्या होते 20. संघाची धावसंख्या 20 होते. नेहमीच दादांचे शुभ आशीर्वाद दादांच्या संकेत दादांच्या ज्यांच्या पाठीशी असतात असे संकेत दादा वेले यांचा इथे यथोचित मान सन्मान इथे केला जातो. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले दादांचे समर्थक तथा लोकशाहीच्या आधारस्तंभापैकी एक आधारस्तंभ अर्थात पत्रकार सन्माननीय दादांचे मित्र रत्नाकर दादा पाटील इथे उपस्थित आहेत. ऍडव्होकेट रत्नाकर दादा पाटील इथे उपस्थित आहेत. मी मुख्य व्यासपीठावरून वैभवजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. वैभव दादा पाटील आणि अमित दादा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ऍडव्होकेट रत्नाकर दादा पाटील यांचा सन्मान करावा. रायगड टाइमचे सन्माननीय पत्रकार ऍडव्होकेट रत्नाकर दादा पाटील आणि अलीकडेच ज्यांच्या माध्यमातून आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जी गणपती आरास स्पर्धा आयोजित केली जाते, असे श्री समर्थ फाउंडेशनचे सन्माननीय सर्वेसर्वा रत्नाकर दादा पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धा अर्थात गणेश आरास सजावट स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि त्या स्पर्धांचं प्रमुख आयोजक म्हणून ज्यांनी धुरा सांभाळली होती असे ऍडव्होकेट रत्नाकर दादा पाटील यांचा इथे सन्मान केला जातो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आमचे गुरुवर्य तथा महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य भाई पाटील सर अर्थात सदानंद पाटील सर इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो मुख्य व्यासपीठावर सरपंच मच्छिंद्र दादा पाटील आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सरांचा सन्मान आणि स्वागत करावा. एका हातामध्ये कडू आणि एका हातामध्ये छडी असे शिक्षणापाठोपाठ आयुष्याचे धडे ज्यांनी आम्हाला गिरवले आणि आजपर्यंत इथवरचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवले असे सन्माननीय भाई पाटील सरांचा या मुख्य व्यासपीठावरून सन्मान केला जातोय. सरांच्या त्याचप्रमाणे क्रिकेटची विशेष आवड असलेले एक विशेष खेळाडू असलेले मला आठवतंय सर इथेच यष्टी रक्षण करायचं नूतन हाशिवरे या संघाचे ते कर्णधार होते. त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये अगदी एक चांगला खेळ त्यांनी केला होता आणि एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून आपल्या संघाचे ते होते. असे सन्माननीय भाई पाटील सरांचा इथे सन्मान होतो. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले दादांचे समर्थक सन्माननीय अजितदादा मोकाल इथे उपस्थित आहेत तथा निवृत्त सेना अधिकारी इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान इथे या मुख्य व्यासपीठावरून केला जाईल. मी तेजसदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अजितदादा मोकाल यांचा सन्मान करावा. मुख्य व्यासपीठावर थर्ड अंपायर इथे मागितला जातो. हॅलो. तर गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रशांत मात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं, प्रसाद मात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय.
मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, हशिवरे विभागाचे सन्माननीय प्रमुख तथा हशिवरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि दादांचे निकटवर्तीयांपैकी एक असलेले विद्याधर दादा ठाकूर, मी विनंती करतो मुख्य व्यासपीठावरून हरेशजी सुर्वे यांना की आपल्या शुभास्ते विद्याधरजी ठाकूर यांचं यथोचित मान सन्मानाने स्वागत करावं. मुख्य व्यासपीठावरून आपण पाहतोय विद्याधर दादा ठाकूर यांचा सन्मान केला जातोय. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय बालवीर मंडळाचे विद्यमान सदस्य तथा प्रमुख उद्योजक रमेश दादा मोकल हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी तेजसजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते रमेश दादा मोकल यांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत करावं. फुलांचा रंग आपण विसरू शकतो, कधी त्यांचं उमलणंही आपल्या लक्षात राहत नसतं, पण एकदा फुलांचा सुगंध जरी आला तरी त्यांचं रंग रूप उमलण्यासह डोळ्यांपुढे उभं राहतं. आम्ही आपल्या स्मरणात राहावं म्हणून प्रेमाचा सुगंध लाभलेल्या फुलांनी हा सन्मान करतो, त्याचा आपण सस्नेह स्वीकार करावा. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांमध्ये आमचे आधार स्तंभ अर्थातच दादांचे गुरुवर्य, राजकीय गुरुवर्य स्वर्गीय अण्णा यांच्या पत्नी अर्थातच आमच्या सर्वांच्या लाडक्या अशा बाई इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो बाईंना की आपण मुख्य व्यासपीठासमोर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. मी दादांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते बाईंचा यथोचित मान सन्मान करावा आणि आजच्या या शुभदिनी अण्णांच्या स्मृतींना उजाळा द्यावा. कारण नेहमीच एका मार्गदर्शकाप्रमाणे गुरु द्रोणाचार्याप्रमाणे त्या एकलव्याला ज्याप्रमाणे शिक्षण दिलं होतं अगदी त्याप्रमाणे अण्णांचा दादांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकीय उभारणीमध्ये कारकिर्दीच्या उभारणीमध्ये हात आहे आणि अण्णांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून आज बाईंच्या चरणी नतमस्तक होताना खऱ्या अर्थानं आज या क्षणाला अण्णा हवे होते. नेहमीच त्यांची उणीव आम्हाला भासते. निश्चितच या शुभदिनी आम्ही त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि या मुख्य व्यासपीठावरून बाईंचा सन्मान सुद्धा करतोय. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य दत्तात्रेयजी म्हात्रे इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरून तेजस पाटील यांना की आपल्या शुभास्ते दत्तात्रेयजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करावा. प्रेक्षकांमध्ये आम्ही पाहतोय बालवीर मंडळाचे सन्माननीय सदस्य तथा अमित दादा नाईक यांचे खंदे समर्थक मार्गदर्शक तथा PWD या कार्यक्षेत्रामधून निवृत्त झालेले आमचे काका अर्थात प्रवीण दादा ठाकूर यांचं या व्यासपीठाच्या दृष्टीने शुभागमन होते. मी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरून आसनस्थ व्हावं. आमचे मित्र तथा दादांचे निकटवर्तीयांपैकी एक असलेले सन्माननीय नाना यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत मानकोळेचे विद्यमान सदस्य सुनील दादा पाटील यांचा इथे सन्मान केला जातो. मी हरेशजी सुर्वे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते हा सन्मान करावा. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले महावितरणचे सन्माननीय अधिकारी
आमचे दादा बाळू भाऊ यांचा इथे सन्मान केला जाईल. मी उपसरपंच अल्पेश दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बाळू भाऊंचा सन्मान करावा. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र तथा दादांचे निकटवर्तीय त्यांचे समर्थक चेतनदादा पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. चेतनदादा ठाकूर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी प्रवीण दादा आंबाडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चेतनदादा ठाकूर यांचा स्वागत आणि सन्मान करावा. प्रवीण दादा आंबाडे यांच्या शुभ हस्ते चेतनदादा ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान केला जातो. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले ग्रुप ग्रामपंचायत पेढांब्याचे माजी उपसरपंच सन्माननीय अविनाश दादा आचरेकर इथे उपस्थित झालेले आहेत. मी अमित दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अविनाश दादा आचरेकर यांचं स्वागत आणि सन्मान करावा. दादांना विनंती करतोय अविनाश दादा आचरेकर ग्रुप ग्रामपंचायत पेढांब्याचे विद्यमान सदस्य तथा माजी उपसरपंच अविनाश दादा आचरेकर यांचा सन्मान इथे होतोय. या कार्यक्रमाच्या ठिकाणी दादांना शुभेच्छा देण्यासाठी अविनाश दादा आचरेकर इथे उपस्थित झालेले आहेत. आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातील अमूल्य असा वेळ त्यांच्या माध्यमातून खर्च जातो आणि दादांवर असलेल्या प्रेमापायी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान इथे होतोय. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले दादांचे गुरुवर्य अण्णा स्वर्गीय अण्णा यांचे स्नेही परम मित्र रमाकांत दादा पाटील चंद्रकांत दादा म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. मुख्य व्यासपीठावर मी विनंती करतोय 37 मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले बालवीर मंडळाचे सन्माननीय सदस्य गुरुनाथजी ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमचे काका अर्थात गुरुनाथ ठाकूर यांचं यथोचित मान सन्मानाने स्वागत करावं. मुख्य व्यासपीठावरून काकांचा इथे सन्मान केला जातोय. आठवणी हसू आणतात आणि आठवणी अश्रूही आणतात. आठवण आहे प्रेमाचा परिपाक आणि फूल आहे प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ शाल आणि या क्षणाची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आम्ही आपला स्वागत सन्मान करतोय. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले बालवीर मंडळाचे सन्माननीय सदस्य तथा उपाध्यक्ष हरिश्चंद्र ठाकूर गुरुजी इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मुख्य व्यासपीठावर उपसरपंच अल्पेश दादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय उपाध्यक्ष हरिश्चंद्र ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान करावा. त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले पंचायत सारळचे सन्माननीय सदस्य निलेश दादा कडवे आमचे मित्र आणि दादांचे खंदे समर्थक निकटवर्तीय यांचा सन्मान इथे केला जाईल. मी प्रवीण आंबाडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय इंजिनियर हर्षदादा पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. सन्माननीय चैतन्य दादा पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी मोहन म्हात्रे यांना विनंती करतो की आपण चैतन्य दादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करावा. आपल्या विभागातील ज्या नागरी सेवा विषयी जी काही
52 झाले. ठीक आहे. नाही, नाही, नाही. एकावन्न 52. 52 रन्स 52 धावा. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. प्रसाद मात्र. सिंगल 53. नाही, नाही. आकाश कावडे. बोलायचे. हा, बोल. पुढं येईल. येशील, आल्यावर जाऊ मग. हल्ला. हल्ला. ठीक आहे, बघतो मग. तेजस. पेनल्टी काय आहे? पेनल्टी काय आहे? पेनल्टी पेकीला. हो. 3 काय? एकच आहे. 54 झालं ना? आकाश. कीपर कोण होता काय माहिती. 26 वर आउट झाला ना.
अनिकेत अनिकेत पाटील कुठली प्लेलिस्ट आहे नावा दिली तीच टाकलीत नाही अनिकेत मात्र आहे ना अनुष पण आहे बॉलर कोण पारसला अनिकेत मात्र आला ना हो साईडला पण दर्शन नवीन बॉलर पारस 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 पाटील तो का वेगळी आहे ना त्याच्यामध्ये आधीच कडे हां आधीच कडे
आणि समाजकारणी साईडला असा आमचा दादा माझ्या पाठीवर असतो त्याचं नाव. त्याच्यानंतर आमचा सगळ्यात ज्येष्ठ नेता म्हणजे आमचा वाघ आहे मध्ये मध्ये रुजतो. ठीक आहे. निलेश, चैतन्य, हर्षल, सगळी खारीपाट प्रीमियरची संपूर्ण टीम. खरं म्हणाल तर आजच्या स्पर्धा या 2023ला शेवटची स्पर्धा झाली खारीपाट प्रीमियर लीग. 24ला झाली, परंतु त्या लीग मध्ये मी सक्रिय नव्हतो. काही कारणास्तव मी थोडासा त्या लीग पासून लांब होतो. परंतु पुन्हा एकदा आमची खारीपाटची संपूर्ण कमिटी म्हणजे आमचा हरेश सुरे असो, अल्पेश असो, तेजस असो, शशी आहे, त्याच्यानंतर बाबू, निवृत्ती, ही सगळी जी टीम आहे ज्यांनी आता सगळं हा पुढाकार घेतला आणि पुन्हा एकदा ह्या वर्षी मॅचेस करायचं ठरवलं, मी त्यांचा खरोखर आभारी आहे. तुम्ही बघाल तर माझ्या मते 27 तारखेला इथे टुर्नामेंट 28 तारखेला संपली टुर्नामेंट आणि 29 आणि 30 असे 2च दिवस आपल्याला इथे ह्या टुर्नामेंट तयारी करायला मिळाली. परंतु ही कमिटी एवढी सुंदर आहे की त्यांनी या 2 दिवसामध्ये आमचा मंडप डेकोरेटर राहुल त्याला सोबत घेऊन ही संपूर्ण व्यवस्था केली. 2 दिवसामध्ये जसं पांडवांनी वगैरे ना संकेश्वरचं मंदिर एका रात्री बनवलं तसं 2 दिवसामध्ये पूर्ण मैदानाचा चेहरा मोहरा पुन्हा बदलून गेला. तुम्ही जर 28 आला असाल तर हे सगळं जे दिसतंय एवढं डेकोरेटिव्ह केलेलं हे नव्हतं, परंतु 2 दिवसात ह्या मुलांनी सगळं केलं. ह्याच्या पाठी मी 100% नाव घेईन. माझा सहकारी मित्र उमेशचं नाव नक्की, कारण एखादी स्पर्धा असली की फक्त आपण सांगायचं की बाबा उमेश आपल्याला हे करायचं आहे आणि एकदा ठरलं. एकदा मी सांगितलं की मी पुन्हा बघायला पाहिजे. मी रात्री 4 वाजता ह्या ग्राउंडला आलो होतो, तोपर्यंत मी ह्या ग्राउंडवर काय चाललंय हे बघितलं नव्हतं. पण 4 वाजता आल्यानंतर बघितलं तर संपूर्ण मैदान म्हणजे खेळासाठी सज्ज झालं होतं. सगळी खेळाडूंची मी माफी मागतो, कारण तुम्हाला सकाळी मोठे 10:30चा टाइम दिला होता, परंतु आता उद्घाटनाचा दिवस आहे. पहिल्या दिवशी थोडंसं लेट होत असतो, कारण सगळं आयोजन करायचं असतं. आपण या खेळासाठी मला काही वेगळं काही करावं लागलं नाही, कारण क्रिकेट म्हटलं किंवा कुठलाही खेळ म्हटला तर तुम्हाला माहिती आहे गेल्या खारीपाटात गेल्या कित्येक वर्ष माझ्या मते गेल्या 15 वर्ष बोलावं नाही. माझा हातखंड आहे, पण हा हातखंड असताना ह्याच्यामध्ये सहकार्यांची भूमिका मोलाची असते आणि असे माझे सगळे शिलेदार सहकारी माझ्या सोबत आहेत, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. कारण एकट्याने काही होत नसतं. आपल्या पाठी कोणाचा हात लागतो. असं म्हणाल तर राजकीय जो माझ्या पाठी हात आहे, पप्पांच्या नंतर पप्पांचं कुटुंब हे माझ्या पाठीमध्ये उभं असतं. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी आदरणीय खासदार तटकरे यांच्याबरोबर काम करतो. हे काम करत असताना त्यांचा फार मोठा आशीर्वाद त्यांचा असो, आदरणीय मंत्री आईताई तटकरे असो, माझे आमदार आणखी भाई असो, यांचा सगळ्यांचा डोक्यावर आशीर्वाद असतो. मी कुठलंही कार्य करत असेल तर फक्त मी त्यांना सूचना देतो की बाबा असं मी करतोय, ते केव्हाही कधी नाही म्हणत नाही. आणि त्याच्यामुळं माझी ही सगळ्या गोष्टी करायची हिंमत होते. क्रिकेट असो, कबड्डी असो, बैलगाडी असो, खो खो असो, तुम्ही बघितलं ह्या ग्राउंडवर मी मागे हार्डिंग घेतलं महिलांसाठी. आता पण ह्या वर्षी पुन्हा होईल शूटिंग बॉल, ते सुद्धा आपण सुरू करत असतो. प्रत्येक वेळी आपण नवीन नवीन खारीपाठामध्ये काहीतरी देत असतो. आणि त्याच्या पाठी कोणी किती म्हटलं तरी मी विचार करत नाही की बाबा आज मी कर्म करतोय, मला फळ काय मिळेल कधी मी विचार कधी केला नाही आजपर्यंत. परंतु केलेल्या कर्माची पोचपावती म्हणजे फळ घेण्याची वेळ आता आलेली आहे.
हे मला माहिती आहे हे नक्कीच राजकीय व्यासपीठ नाहीये, हे खेळाचं व्यासपीठ आहे आणि मला त्याची जाणीव आहे की खेळाच्या व्यासपीठावर काय म्हटलं पाहिजे आणि काय नाही. कारण आम्ही एक सुसंस्कृत नेत्याच्या सोबत राजकारण करतो आणि आमची संस्कृती आहे की कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. आपल्याला चांगलं वाटलं ते करत राहायचं. समोरचा चुकला ठीक आहे, त्याचं नशीब त्याच्या पाठी असं म्हणून आपलं काम चालू ठेवायचं. गेल्या 3 वर्षापूर्वी खारेपाटामध्ये जिल्हा परिषदेसाठी एसटी राखीव असं आरक्षण पडलं होतं. हे आरक्षण पडल्यानंतर एखादा माणूस आता आरक्षण नाहीये बोलल्यानंतर आपलं कार्य थोडं थांबवेल, परंतु मी माझं कार्य काही थांबवलं नाही. मी माझं सतत कार्य करत राहिलो. खारेपाटामध्ये कोणत्या मार्गाने विकासाचं काम असो किंवा खेळ असो किंवा कोणतंही सांस्कृतिक सार्वजनिक कोणतंही काम असो, कोणाचा एखादं दुःखद घटना असो किंवा शुभकार्य असो, मी माझा संपर्क सतत चालू ठेवला आणि मलाच कळलं नाही, माझा अमित नाही तर मी अमित दादा कधी झालो ते मलाच कळलं नाही. परंतु या जनतेने मला फार प्रेम दिलं आणि तुम्ही आता बघितलं असाल समोर स्टेजच्या वरती आपण एक स्लोगन दिलंय. मागच्या 2023 ला मी तेव्हाही स्लोगन देत होते, आताही स्लोगन देत आहे की आय लव्ह खारेपाट. आय लव्ह खारेपाट याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की लव्ह म्हणजे प्रेम. माझं या खारेपाटावर प्रेम आहे आणि ते प्रेम आहे म्हणून असं काहीतरी आपण वेगवेगळे उपक्रम खारेपाटात करत असतो. एखादा उपक्रम करत झाला की तो सहज होत नसतो, त्याच्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. मी कधीही बेरीज करत नाही किती पैसे संपले किती संपतील. एखादं कार्य डोक्यात ठरवलं की ते पूर्ण करायचं आणि ते कसं पूर्ण होतं हे मला माहित नाही, परंतु तुमच्यासारख्या सर्व लोकांचा प्रेम आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे मला कोणतीच कमी पडत नाही आणि ह्याच्या पुढे पण देवाला प्रार्थना करतो की ह्या पुढेही मला जेवढं काही सहकार्य किंवा जेवढं काही मदत किंवा जेवढं काही कार्य खारेपाटात करता येईल तेवढं नक्की करेल. आता तुम्ही बघितलं की आपल्यामध्ये एक 5 वर्षाची मुलगी धरमतर ते गेटवे असा जवळजवळ 37 किलोमीटरचा प्रवास 9 तास 32 मिनिटांमध्ये केला. आम्हाला सारखा अभिमान आहे. म्हणजे त्यांच्या आई वडील आणि आजोबांना आम्ही सॅल्यूट करतो. कारण आजकाल मुलगी म्हटल्यानंतर सगळी बंधनं असतात, पण त्यांच्या आजी आजोबांनी आणि आई वडिलांनी एवढीशा मुलीला एवढ्या मोठ्या अथांग महासागरामध्ये पोहण्यासाठी टाकतात. एवढी हिंमत म्हणजे त्या आईचं किती मोठं काळीज असेल हे विचार करण्याची गोष्ट आहे. आपण थोडासा मुलगा स्विमिंग पूल जर गेला तरी आपण धावत जातो आणि त्या मुलाला बाबा इकडे जाऊ नको किंवा आपण माणसं ठेवतो लगेच त्याच्या आजूबाजूला. परंतु ते आई वडिलांनी एवढ्या मोठ्या लाटा झेलत ती चिमुरडी मुलगी तिथपर्यंत चालत गेली आणि तिचा एक हा वेगळा रेकॉर्ड आहे. देशातील सर्वात लहान जनता म्हणजे अख्ख्या भारत देशामध्ये जवळजवळ आता मला 41 कोटी जनता आपल्याला येते. त्या जनतेमध्ये एक छोटीशी लहान मुलगी तिचा रेकॉर्ड झाला आणि ती आपल्या खारेपाटाची म्हणजे आपल्या खारेपाटामध्ये किती पोटेन्शियल आहे याचा विचार केला आणि ते पोटेन्शियल जे आता आपल्या खारेपाटामध्ये आहे त्याचा वापर जे आता इथे मंचावर बसलेले ज्येष्ठ नेते आहेत अशा लोकांनी अशा छोट्या मुलांना किंवा अशा खेळाडूंना सपोर्ट केला. क्रिकेटला आपण सपोर्ट करतो. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की क्रिकेटचा कर्णधार हा आपल्या घरी येतो, तुम्हाला मित्र आहे, परंतु मी त्याचा कधी असं मोठेपणा करून मिळवत नाही किंवा तो येतो काहीतरी असं तो येतो भेटतो काय आपलं काम करून जातो. माझं खूप चांगलं नवीन नवीन खेळाडू या प्लॅटफॉर्मवर तयार होतात, परंतु हा एक वेगळा प्लॅटफॉर्म त्यांच्या आई वडिलांना देण्याचा प्रयत्न केला.
मी ह्या व्यासपीठावरनं त्यांच्या आई वडील आणि आजोबा आणि त्यांच्या नातेवाईकांकडे गेलो. साराला जेव्हा केव्हा काही कमी असेल तुम्ही कधीही विचार करू नका. तुम्ही फक्त मला एक आमचा अल्पेश आहे, आणखी सगळी आपली खारीपट्टी टीम आहे, माझाही नंबर घेऊन जा. मला एक छोटंसं सांगा की बाबा ही गरज आपल्याला लागणार आहे. आपल्या खारीपाड्याची जी काही लागणं गरज ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. तुम्ही असं आई वडील सर्व करणार आहे, परंतु ही पण जबाबदारी आमची पण आहे, कारण आम्ही पण तिचे खारीपाड्यातले आम्ही ते पालक आलं. तशीच एक आपली छोटी मुलगी जी गडकिल्ले चालत जाते सर्विका, अशी छोटी मुलगी, तिचे आई वडील पण माझ्या एकदम जवळचे आहेत. ते सुद्धा माझ्याकडे आले होते आणि मला जी काही आत्मा लावा त्या टायमात केला होता. अशा बऱ्याचशा मुलींना आता तुमच्या गावातली मुली कोणतं तरी कुस्तीपटू आता गेल्या होत्या, काल त्यांना काही सिल्वर मेडल मिळाले. येत्या 5 दिवसामध्ये त्यांचंही ह्या व्यासपीठावर होईल. हे व्यासपीठ आहे, हे राजकारणच नाही. अशा उद्योन्मुख खेळाडूंना संधी द्यायची आहे, त्यांना मोठं करायचं, त्यांची आवड वाढवायची. त्यासाठी पुढची कुठे स्पर्धा असेल आणि जर इलेक्शनमध्ये आम्ही जर विजन असू आणि ही 4 दिवस खेळत असेल, आम्हाला फक्त 2 दिवसांनी कळवा, आम्ही नक्की त्या ठिकाणी हजर. म्हणजे आम्ही आमची जी कमिटी आहे, आमची मुलं आहेत, आम्ही म्हणजे आपली खारीपाड्यात तिला सहकार्य करायला सपोर्ट करायला आम्ही नक्की येऊ. काही कमी असेल नक्की आम्ही तिथे उभे राहू. म्हणजे तुम्ही आई वडिलांनी आजोबांनी चिंता करायची नाही. आमचा राजकारण हा पिंड जरी असला तरी समाजकारण हा पेशा आहे. आम्ही आयुष्यभर समाजकारण करत आलो आणि माझ्या फक्त कुठलं डोक्यामध्ये ध्येय नाहीये की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं, तुम्ही साथ दिली. माझ्या हातामध्ये काहीतरी असेल तर मला काहीतरी करते. माझ्या हातामध्ये काही नसेल तर घरून स्वतःच्या उद्योगातून एक लिमिट असं करायचं. आता येणारी निवडणूक आहे, मी आता बोलतो कारण पुन्हा आता मराठीत 2-4 दिवसांमध्ये आचार लागेल. बरं तर बरं ह्या मॅच संपता लागेल किंवा मॅच चालू असताना आचार लागू शकते अशी एकंदरीत हे आहे. आणि पक्षाकडनं माझ्या पक्षाकडनं मी उभा राहणार आहे. मी तिकीट मागितलेलं आहे. माझ्याबरोबर सहकारी मित्र माझे गेल्या कित्येक वर्षाचे वैभवदा पाटील आहेत, त्यांनाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आता आमचं कमिशन आहे. आता इलेक्शन पुढे कशा युती होतील, आघाड्या होतील काही माहीत नाही, परंतु आम्ही आमच्या दोघांच्या सीट पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की आम्हाला संपर्काची सीट मिळणार. आणि आम्ही हे निवडणूक विकासासाठी ज्या खालीपडाच्या विकासासाठी लढणार. तुम्ही बघितलं गेल्या लग्नामध्ये एक हशुराचा रस्ता होता, मुख्य रस्ता होता आणि तो खूप खराब झाला. तिथे काही महिला भगिनी आल्या आणि मला म्हटलं की अरे दादा तुम्ही सर्व कारलेकडे व्यवस्थित खड्डे आहेत, ते भरतायत, काय तिथे काय चालू असतं. आमच्या गावातले रस्ते बघा कसे झाले. त्या बिचाऱ्या राजकारण नव्हत्या, माझ्याही डोक्यात राजकारण नाही. त्या म्हटल्यानंतर मी रात्री 12:30 वाजता मला सहकार्याला फोन केला. अरे बोलते असं म्हटलं काय करू, चल आपण करूया. आणि 2 दिवसानंतर मी ते काम चालू केलं. त्याचा एक पोट पूर्ण झालाय त्या गावात. मला वाटतं 1 किंवा 2 तारखेला नवीन वर्षाच्या सुरुवातीला फायनल कोट त्याचा होईल. म्हणजे तो रस्ता सुंदर होऊन जाईल. तुम्ही हे बदलत हे ग्राउंड बघितलं तर मी ह्या अध्यक्षांना धन्यवाद देतो. त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. परंतु जेव्हा असं काही कार्य असतं तेव्हा ते माझ्या सोबत असतात. मला कधीही कुठली गोष्ट नाही म्हणत नाही. या हरिपाठ प्रीमियर लीगच्या टीमला त्यांनी लगेच राऊंड दिलं, परंतु माझंही दायित्व असतं. तुम्ही बघितलं की मोठी प्रेक्षक गॅलरी आहे की तेव्हा मी बांधली होती. मी माझ्या मते खाली 3 वर्ष गॅलरी माझ्या दरवर्षी काहीतरी आपण नवीन ह्या ग्राउंडवर करत असतो. हे ग्राउंड जरी बालवीर जरी असलं तरी ते बिचारी सगळ्यांना खेळायला संधी देतात आणि त्याच्यामुळं ह्या मातीतनं नवीन खेळाडू करतात. तुम्ही बघितलं तर माझ्या उजव्या साईडला पूर्ण ओपन गटर होतं. त्या बिल्डिंग पासून पूर्ण ओपन गटर होतं. आदरणीय तटकरे साहेबांच्या सहकार्यामुळे मी जिल्हा नियोजनामध्ये होतो. आता जिल्हा नियोजनमधनं मी एक ते काम मंजूर करून घेतलं आणि आमचे आता मग हे इंजिनियर तुम्ही बघितले चैतन्य वैभव पाटील यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम पूर्ण झालं. आणि त्या कामाचं
म्हणजे लोकार्पण करायचं आहे. परंतु ह्या 2-3 दिवसामध्ये जर आपल्या पक्षाचे पण नेते आले त्यांच्या हस्ते आपण हे दोन्ही उद्घाटन करू असं माझं चालू होतं. म्हणजे थोडक्यात लोकांनी वापरा चालू केलं सगळ्या गोष्टी. परंतु ते आल्यानंतर एक आपण नारळ फोडूया की बाबा असं नको व्हायला की आपण कोणी नाही येऊ पण तरी आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक गावामध्ये छोटी छोटी कामं विकास कामं करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून म्हात्रे साहेब म्हणून हे असे ज्येष्ठ लोक आमच्या पाठीत आम्ही पोटकट जरी असलो तरी ह्यांचा हातभार पाठीशी आहे. कारण प्रत्येकाला एक विश्वास आहे की आम्ही काहीतरी करू शकतो जर आम्ही आम्हाला संधी दिली. आज आमचे गुरुजी इथे नाही आहेत. माझ्या आयुष्यातले एकाच वर्षामध्ये 2 दुःख माझ्या आयुष्यात झाली. गेल्या कार्यक्रमाला माझा मोठा मुलगा आपल्या समोर सगळ्या बघितलं व्हिडिओ फिरत होता किंवा तो इथे धावत होता खेळत. परंतु 1 वर्षापूर्वी त्याला देवाज्ञा आली. तरी सुद्धा मी त्यांना खचलो तरी मी आतून खचलो पण लोकांना कोणाला दाखवलं नाही. पुन्हा मी त्याच ताकदीने या सगळ्यांच्या प्रेमामुळे किंवा या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे पुन्हा एकदा या खारीपाडामध्ये एक चांगलं काम करण्यासाठी सज्ज झालो. आज वाईट असं वाटतं की त्याच्या फोटोला मला पुष्पहार घालण्याची वेळ आली. परंतु प्रत्येकाचं एक प्रारब्ध असतं, प्रत्येकाचं नशीब असतं. मी थोडंसं माझं मन मोठं करू. मी तर म्हणतो कोणावरही हा प्रसंग येऊच नाही. पण तरी सुद्धा त्याच्या स्मृती आपण जिवंत ठेवून त्यात आपल्याला प्रयत्न करतोय. आणि पुन्हा एकदा कशी बघा मला आवडत नाही मुलं छोटी असल्यानंतर आता बघा ही सारा सेलिब्रिटी परंतु माझा पोरगा आहे म्हणून नारळ फोडत मला आवडत नाही. परंतु तिला मग फुटलं नाही लहान मुलाला म्हणून तो माझा बाजूला मुलगा होता म्हणून हातात नारळ दिला. मला मी आहे माझ्या पोरांना फोडत मला आवडणार नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य सिद्ध करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हा मान असं नाही असं होत नाही. त्या मुलीने कर्तव्य सिद्ध केलं म्हणून तुला श्रीफळ वाढवायचं आपण मान दिला त्याला कर्तव्य करायचं. पण मगाशी तिला फुटलं नाही म्हणून बाबा बाजूला आहे. कारण मला माझ्या मुलाला पुढे घेऊन काहीतरी करण्याला मला आवडत नाही. मला प्रत्येक प्रोग्राम हा ज्येष्ठ जे लोक आहेत त्यांच्या हातूनच करायला आवडेल आणि त्यांचे आशीर्वाद असतील तरच आपण काय गोष्टी करू शकतो. मला मोठेपण आवडत नाही अजिबात. मी सर्वसामान्य साधा माणूस आहे. आज ह्या आहे म्हणून काहीतरी कोटी घेऊन आलोय. मला माहित नव्हतं शेवटपर्यंत गाडीमध्ये माझ्या म्हात्रे साहेब बसले होते की कोणत्या कलरचा कोट घेतला आहे माहित नव्हतं. मी त्यांना रस्त्यात बोललो कुठला आहे म्हणजे असं काही नाही काही स्पेशली काहीतरी करायला पाहिजे. आम्ही सगळ्या खेळाडूंना पण हे तुम्हाला आम्ही संधी कशासाठी देतो. बघा एखाद्या डिसिजन अंपायरचं चुकलं तर त्याच्यावर तुम्ही काहीतरी वादविवाद करताय तर ती कृपया करू. हे सगळं करतोय हे तुमच्यासाठी करतोय. या मातीमधला एखादा खेळाडू चांगला वरती यावा ह्यासाठी करतोय. हे खेळ आहे हे युद्ध नाहीये. तुम्ही आपापसामध्ये वाद करू आपण जे हे काय व्यासपीठ तयार केलेलं आहे. गेल्या वर्षी थोडासा खंड पडला होता. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं. ह्याच्या पुढे पण आपण तुम्ही जेव्हा हाक माराल तेव्हा साथ देण्याचा नक्की प्रयत्न करीन. आमची कमिटी मिळाली की ह्या वर्षीची आपली शेवटची प्रीमियर लीग आहे. पण मी सांगेन यावर्षी मला फक्त तुम्ही 2 दिवस दिले. 2 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. तुम्ही सहकार्य केलं तरच आपण हे पुढे चालू ठेवू. तुम्ही सहकार्य केलं नाही तर मला इलाज नाही. गेल्या वर्षी थोडंसं मी लांब होतो कारण आपलं सहकार्य होतं. आता पुन्हा आपण सहकार्य केलं. तुम्ही सांगा आपण करू. पण आपल्या कमिटी बरोबर आपल्या या खेळाडूंकडून सहकार्य पाहिजे. त्यांनाही कळलं पाहिजे एखादा बॉल जर साईडला गेला तर कमिटी जाऊन घेऊन येईल. ही आपली भावना चुकीची आहे. आपण ही प्रेक्षक असो किंवा खेळाडू असो हा खेळ आपला आहे. तो एखादा बॉल गेलाय तर एखाद्याने बसलेल्या माणसाकडून शोधून आणून दिला तर त्यातून त्याचं नुकसान काय होतं नाही. उलट खेळाप्रती भावना ही काय आहे कळते. मलाही सवय आहे. मी पण कुठे गेलो एखाद्या ग्राउंड वरती कुठे बॉल गेला काय गेला मला सवय मला लाज वाटत नाही. काल सुद्धा इथे स्टेज होता मी स्वतः हात लावून गेलो. मला लाज नाही मोठेपणा नाही. तुम्ही सगळ्यांनी असं सहकार्य करा. याच्या पुढेही असे सुंदरसे सामने आपण करू. आता शूटिंग बॉल सुद्धा आपण ह्या वर्षी जोरात करणार आहोत. आता नवीन कोणतरी अध्यक्ष झाले मला नाव माहित नाही कारण मी 4 दिवस बाहेर होतो
तरी त्यांना सगळ्या शूटिंग बॉलरना सुद्धा माझं सहकार्य असेल आणि तुम्ही इथे मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सगळ्यांचं, आलेल्या सगळ्या मान्यवरांचं, सगळ्या पाहुण्यांचं, सगळ्या खेळाडूंचं, पत्रकार, इथे लाईव्ह आपले शूटिंग वाले, सगळे अंपायर आणि सगळे प्रेक्षक आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की आपल्या आजूबाजूला असलेली मैदानाच्या बाजूला असलेली जे रहिवासी यांचा सगळ्यांचा मी आभार मानतो, कारण त्यांना आता हे सतत 5 दिवस हा आवाज, ही गर्दी, हा त्रास त्यांना झेलायचा आहे. तर सगळ्यांची म्हणजे ह्या शेजाऱ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचा आभारी मानतो आणि हा बालवीर मंडळाचा पण आभार मानतो, या हसुरा गावाचा आभार मानतो, या खारीपाटाचा आभार मानतो आणि माझं लाभलेला 2 शब्द संपवतो आणि ह्या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि कोणताही गालबोट लागणार नाही ह्याचा सगळ्या खेळाडूंनी, सगळ्या ग्रामस्थांनी आणि सगळ्या प्रेक्षकांनी प्रयत्न करावा ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय खारीपाट. धन्यवाद दादा. मी पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी इथे उपस्थित झाला त्याबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक कदाचित आमच्या या लांबलेल्या कार्यक्रमाला कंटाळले असतील तर तुमची सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि वैद्य मुख्य समालोचनाकडे जिथे माईकचा भार सोपवण्यासाठी सौरभ भुरे यांच्या हातामध्ये सोपवतोय. याच्यानंतर होणारा सामना असेल मेहीर स्पोर्ट्स वाघरण विरुद्ध जय भवानी उपादेवी पाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण संघ मालकांसमवेत व्यासपीठावर यावं आणि टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. 36 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी अजून 29 धावांची आवश्यकता आहे. सन्माननीय श्री अमित दादा नाईक पुरस्कृत आद्य नाईक प्रतिष्ठान खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय अमित दादा नाईक. मित्र एक मिनिट, आता आपण हा साराचा छोटासा इथे सत्कार केला, परंतु तिचा पुढचा सत्कार आपल्या आदरणीय मंत्री आहिते तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्या जेव्हा टायमिंग सांगतील मी बघतोय की आपल्याकडे शक्यता आणण्याचा प्रयत्न करतोय, तर केला तर पुन्हा आपल्याकडेच करणार, अन्यथा त्यांनी टाइम सांगितलं त्या टायमाला सत्कार घेऊन जायचं आहे. कारण माझं परवा फक्त 1-2 मिनिटं बोलणं झालं, त्या पण माहीत होत्या, मला म्हणाल्या करूया ना, कारण त्यांना पण छोटी आनंद वाटला, एवढी मुलगी एवढे झाल्यानंतर आनंद वाटला. परंतु ह्या 2-4 दिवसांमध्ये कधी वेळ मिळेल तर आपण काही मंत्रीच्या हस्ते आपण सत्कार करायचा आहे. ती महिला मंत्री आहे, तर भविष्यामध्ये आपल्याला कुठेही उपयोगाला त्या पडू शकतील. त्याच्यामुळे आपण एकदा आम्ही जेव्हा विनंती करू तेव्हा आमच्यासाठी एक तासभर तुम्हाला वेळ काढायला लागेल. निश्चितच मायेचा झरा तिने माझ्या जीवनाला, मायेचा झरा दिला तिने माझ्या जीवनाला, पायी ठेच लागताच वेदना होती तिच्या हृदयाला. 33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई. आणि निश्चितच या चिमुकलीच्या आईला सुद्धा आपण सलाम करूया की एक तेजस्वी रत्न जणू काही तिच्या उदरी जन्माला आला आणि खऱ्या अर्थानं आपल्या या खारेपाट विभागाचा, अलिबाग तालुक्याचा, संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं, रायगड जिल्ह्याचं नाव
तिनं उज्ज्वल केलं. तिला या खारेपाट प्रीमियर लीग त्याचप्रमाणे अमित दादा नाईक आणि आद्य नाईक प्रतिष्ठान त्या सर्व शिलेदारांच्या वतीनं मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. खारेपाट प्रीमियर लीग मधला पहिला सामना जिंकण्यासाठी अजून 39 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 62 धावांचं टार्गेट होतं अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा या संघासाठी. जिंकण्यासाठी आता टार्गेट बदललं गेलंय. 20 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिल्या ओव्हर्स मध्ये ते मात्र धमाकेदार सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हर्स मध्ये सुद्धा चांगल्या धावा आल्या, परंतु येथे सेट फलंदाज दोन्ही फलंदाज जी करणाऱ्या टीमचे येथे तंबू मध्ये गेले. धावसंख्या 40 वरती अजून 25 धावा पूर्ण करायच्या आहेत. दर्शन या षटकामध्ये मात्र किफायतशीर गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया चेंडू. यावेळचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा. फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झाले. धावसंख्या 40 धावा धावफलकावरती स्थिर आहे. लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर प्रसाद मात्रे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. चांगली सुरुवात येते पहिल्या षटकामध्ये झाल्यानंतर. यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत, फेक करतायत. तोपर्यंत एक धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली 41 वरती. 41 रन्स. 41 धावा धावफलकावरती. आज या खारेपाट प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. नुकत्याच मान्यवरांच्या हस्ते येथे या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडला. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं सर्वा सन्मान्य अमित दादा नाईक यांनी या स्पर्धेचा श्रीफळ वाढवला. निश्चितच मी प्रेक्षकांमधून सन्माननीय समीरजी मोकल, मनोजजी मोकल यांना सन्मानपूर्वक विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. समीर मोकल कृपया व्यासपीठावर या. मुख्य व्यासपीठावर मी सन्माननीय अमित दादा यांना विनंती करतोय की आपण आपले निकटवर्तीय, आपल्यावर नितांत प्रेम रचणारे या खारेपाटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू किंवा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आपण नेहमीच ऐकली होती असे मनोज मोकल यांचा इथे सन्मान करूया. मी दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मनोज मोकल यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला सन्मान देऊन आपल्या विभागातील बालवीरचे सन्माननीय खेळाडू समीर दादा मोकल हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आणि तदनंतर दादांचे निकटवर्तीय, दादांवर नितांत प्रेम करणारे सन्माननीय मोहन दादा म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून केला जाईल. सौरभ. तर विकेटचं पतन झालंय. माफ करा. षटक येथे मात्र पूर्ण झालंय. 41 धावा धावफलकावरती आल्या. जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता असणार आहे. तत्पूर्वी टॉस साठी यायचं आहे. मी विनंती करतोय. यानंतर होणारा सामना आहे जय भवानी फोपादेवी पाडा विरुद्ध मिहिर स्पोर्ट वाघरट. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की कृपया प्लीज येथे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय स्पर्धेचे सर्व अमित दादा नाईक यांच्या हस्ते येथे यापुढील सामन्याचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, संघ मालकांना सुद्धा विनंती असेल, कृपया आपण सुद्धा येथे व्यासपीठावरती बसायचं आहे. सन्माननीय मोहनजी म्हात्रे यांचे यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते अमित दादा नाईक यांच्या शुभ हस्ते आपण दादांचा यथोचित मानसन्मान करतोय. माईच उद्धार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देत असताना आपण त्यांचा यथोचित मानसन्मान करतोय. सन्माननीय ॲडव्होकेट रत्नाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचा आपण टॉस करून घेतोय. म्हणजे यापुढे होणारी लढत असेल एका बाजूला मिहिर स्पोर्ट्स वाघरट म्हणजे राहुल दादा यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला जय भवानी फोपादेवी पाडा
सन्माननीय जितेंद्रजी म्हात्रे यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती करायचा आहे. मी दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जितेंद्र दादांचा यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतोय अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा या संघाचे संघमालक अजिंक्य पाटील यांचा सन्मान इथे आपण वादळ व्यासपीठावरती झाला. त्यानंतर निशिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंजा देवी मातोळे या संघाचे ओनर आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. निशिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंजा देवी मातोळे संघाचे ओनर की आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन आपले यथोचित मानसन्मान इथे स्वीकारायचा आहे. त्यानंतर मिहिर स्पोर्ट्स वागरण संघाचे सर्व म्हणजे ओनर संघ मालक आपल्याला विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा या हरिपाठ प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं यथोचित मानसन्मान इथे केलं जाईल. त्यानंतर जय भवानी मुंबादेवी पाडा संघाचे संघ मालक आपल्याला सुद्धा विनंती करतोय सन्माननीय डॉक्टर तुषारजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा इथे या मुख्य व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान दादांच्या शुभ हस्ते इथे केलं जाईल. सन्माननीय उद्योजक युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय मयुरेशजी घरत यांचा सुद्धा इथे व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान केलं जाईल. घरत ट्रेडरचे सर्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि अखंड खारेपाड्यामध्ये ज्यांची मयू या नावाने ओळख आहे असे सन्माननीय मयुरेशजी घरत यांचा यथोचित मानसन्मान इथे दादांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती केलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पार्थ गोलंदाजीसाठी आला आहे आणि पार्थने ते मात्र षटकाची सुरुवात डॉट बॉलने केली होती. नंतरच्या चेंडूवरती मात्र फलंदाज श्रेयसच्या बॅटमधून मात्र एक मोठा फटका षटकार आपण पाहिला होता. 47 धावा. आणखीन एक चांगला चेंडू, भेदक चेंडू, आक्रमक चेंडू, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज पार्थने. षटक क्रमांक येथे चौथं सुरू आहे आणि चौथ्या षटकामध्ये पार्थ षटकार खाल्ल्यानंतर येथे मात्र अचूक आणि भेदक गोलंदाजी करत असताना अजून जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 14. यावेळेच्या चेंडूवरती सुंदर फटका आहे मात्र डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. 48 वरती धावसंख्या पोहोचली. अजून जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 13. खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 आपण पाहतोय. पहिला सामना इथे उद्घाटनीय सामना रंगतोय. शेवटचा चेंडू या षटकातील येणं शिल्लक आणि या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे प्रणय. ओके, प्रणय या शेवटच्या चेंडूवरती कामगिरी कशा प्रकारची करतोय. यावेळेच्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडलाय फलंदाज क्रमांक 4 येथे बाद. मानसन्मान इथे व्यासपीठावरती केलं जात आहे आणि त्यानंतर व्यासपीठावरती नक्कीच निकटवर्ती आहे. दादांची निकटवर्ती आहे. मग कोणताही शब्द असू द्या अगदी तो पाळणं म्हणजे पाळणं. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित मीना ताई यांचं म्हणजे मीना आत्या यांचे सुपुत्र गौरव दादा यांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल दादांच्या शुभ हस्ते. गौरव या व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान इथे केलं जाईल. गौरव मी विनंती करतोय रांजणकर गावचे सन्माननीय विनोदजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय विनोदजी पाटील आपल्याला विनंती करतोय आपण आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय संजयजी पाटील केतकीचा मळा आपलं सुद्धा इथे यथोचित मानसन्मान केले जाईल. आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा येऊन आपल्या या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे.
संजय पाटील आपल्याला विनंती करतोय आपण सुद्धा या आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. पहिल्या दोन्ही चेंडूवरती येथे मात्र विकेट, एक चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती येथे मात्र विकेट गेली आहे. जय भवानी फुपादेवी पाडा संघाचा संघनायक प्लेयर लिस्ट देण्यासाठी यायचं आहे. उपादेवी पाड्याचे सन्माननीय रोहिदासजी पाटील आणि परशुरामजी पाटील आपल्याला विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. दहा चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 48 धावा धावफलकावरती आल्यात. न्यू बॅटर मैदानावरती निकेशच्या हातामध्ये इथे मात्र धुरा सोपवली आहे. गोलंदाज पुढे चेंडू घेऊन यशच्या चेंडूवरती चेंडू हवेत, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक, कडक षटकार. न्यू बॅटर मैदानावरती विशाल पाटील. 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. विकेटचं इथे मात्र पतन झालंय या षटकामध्ये. येथे 2 विकेट्स मिळवल्यात यशने मागील षटक फेकलं होतं, त्यामध्ये सुद्धा त्याने विकेट मिळवली होती. मात्र 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पहिलं षटक महागडा आल्यानंतर इथे मात्र कमबॅक जबरदस्तरित्या केली आहे करंजा देवी मातुळी या संघाने. यावेळच्या चेंडूवरती फटका हवेमध्ये खेळलाय, परंतु नो मॅन्स लँड. 1 बाउन्स चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार.
आकाश गोलंदाजीसाठी आलाय पहिला चेंडू घेऊन. पहिल्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर विजयी फटका. जबरदस्त कडक फलंदाजी षटकार. मानकरी ठरतोय. फलंदाजी करत असताना ज्याच्या बॅट मधून 26 धावा निघाल्या आणि गोलंदाजी करत असताना एका फलंदाजाला त्याने बाद केलं असा